वेलकम टू द सपना झूम स्कूल चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुमच्यासाठी इयत्ता 8वीचा गणित विषयाचा प्रथम सत्र परीक्षा 2019-20चा पेपर घेऊन आलोय. 50 गुणांचा पेपर आहे, 2 पानी पेपर आहे आणि वेळ 2 तासाचा आहे. सरावासाठी आणला हा पेपर. सराव करा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा. आता इथे बघा, प्रश्न पहिला ए, रिकाम्या जागा भरा. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोण काटकोन असतात त्या चौकोनाला टिंबटिंब म्हणतात. दुसरा प्रश्न, वर्गमुळात 2 ही एक टिंबटिंब संख्या आहे. तिसरं, एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना टिंबटिंब म्हणतात. चौथा प्रश्न, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची टिंबटिंब म्हणतात. आणि 0 या संख्येचे वर्गमूळ टिंबटिंब असते. आता प्रश्न 1 मधला ब, योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब दिलेला इथे 5 गुणांसाठी प्रश्न आहे. 5-5 इथे जोड्या लावायचे प्रश्न आहेत. बघा, ए चा 0 घात, ए चा वजा एम घात, ए चा एम घात कंसाचा एन घात, ए चा एम घात गुणुले ए चा एन घात आणि ए चा एम घात भागिले ए चा एन घात. आता उत्तर इथे बघा, ब गट काय, ए चा एम वजा एन घात, ए चा एम अधिक एन घात 1 आणि इथे ए चा एम गुणुले एन घात. ओके, आणि ई उत्तर आहे 1 छेद ए चा एम घात. यातलं योग्य उत्तर योग्य प्रश्नाला जोडा. त्याच्यानंतर बघा, प्रश्न दुसरा, खाली उदाहरणे सोडवा कोणतेही 5. खालील घातांकी संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. 51चा 2/3 घात आणि 15चा 1/5 घात. दुसरा प्रश्न आहे, विस्तार करा. पी अधिक 8 पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये पी वजा 3. पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. 9/14. चौथा प्रश्न, खालील संख्यामध्ये लहान मोठेपणा ठरवा. त्याच्यामध्ये 2 गणित आहेत. पहिलं गणित आहे -7 आणि -2. दुसरं गणित आहे 40/29 आणि 141/29. आता सोडवा. 5वा प्रश्न, 3चा 5वा घात गुणिले 3चा 9वा घात बरोबर 3चा कितवा घात. ते चौकट दिलेले ते आपल्या रिकामी जागा भरायची. मग 9चा 3रा घात भागिले 9चा पहिला घात बरोबर 9चा कितवा घात ते लिहायचं आपल्याला. 6वा प्रश्न आहे, अवयव पाडा. x चा वर्ग अधिक 9x अधिक 18. चला आता पान 2 वरती जाऊ आपण. पान 2 वरती प्रश्न तिसरा अ, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 10 गुणांसाठी. विस्तार करा. 2m वजा 5 कंसाचा घन. दुसरा प्रश्न आहे, चौरस PQRS हा समभुज चौकोन आहे. ओके, त्याच्यानंतर लांबी PR बरोबर 30 सेंटीमीटर, लांबी QS बरोबर 16 सेंटीमीटर. तर काढा लांबी PQ. ओके, 2 प्रश्न काढायचे. लांबी PQ काढायची आपल्याला आणि समभुज चौकोन PQRS ची परिमिती पण काढायची. चला पुढे जाऊ. 8000चे अवयव पद्धतीने घनमूळ काढा. चौथा प्रश्न, जर छापील किंमत 1700 रुपये व विक्री किंमत 1540 रुपये असेल तर सूट काढा. मग इथे बघा, जेव्हा x बरोबर 4 तेव्हा y बरोबर 20 तर चलनाचा स्थिरांक काढा. चलनाचे समीकरण लिहा. 6वा प्रश्न आहे, अवयव पाडा. 2y वर्ग वजा 11y अधिक 5. चला पुढचा प्रश्न बघू आपण. चौथा प्रश्न काय, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 12 गुणांसाठी, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण आहेत. एका आयताचा कर्ण 26 सेंटीमीटर असून त्याची एक बाजू 24 सेंटीमीटर आहे तर त्याची दुसरी बाजू काढा. दुसरा प्रश्न, सूत्राचा वापर करून 41चा घनची किंमत काढा. तिसरा प्रश्न, आकृती रेषा L समांतर रेषा M आणि रेषा N समांतर रेषा P तर दिलेल्या कोनांच्या मापावरून कोन A, कोन B व कोन C ची मापे काढा. बघा, या दोन्ही रेषा समांतर आहेत, या पण दोन्ही रेषा समांतर आहेत. मग इथे आपल्याला एका कोनाचं माप दिलेलं आहे 75 अंश. मग बाकी A, B, C आपल्याला शोधायचे. चला, एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर 1 तास असताना, म्हणजे 60 किलोमीटर एका तासामध्ये असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. तर तेच अंतर 7.5 तासात कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवाल. त्याच्यानंतर त्रिकोण PQR मध्ये लांबी PQ बरोबर 7 सेंटीमीटर, लांबी QR बरोबर 8 सेंटीमीटर आणि लांबी PR बरोबर 9 सेंटीमीटर. तर त्रिकोण PQR काढा. आपला आजचा शेवटचा प्रश्न 5वा प्रश्न, खाली उदाहरणे सोडवा. कोणतेही 2. 3 उदाहरणे दिली त्यातील 2 सोडवायचे. गुण 8 आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत. पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल. दुसरा प्रश्न, बाजू 4 सेंटीमीटर आणि MLK जर 75 अंशाचा कोन असेल तर असा समभुज चौकोन KLMN काढा. त्यानंतर तिसरं, सोपे रूप द्या.
3a अधिक 5b कंसाचा घन वजा 3a वजा 5b कंसाचा घन. मित्रांनो, पेपर संपलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.